गडचिरोली जिल्ह्यात सगळ्यात प्रतिष्ठेची आणि सर्वाधिक चर्चेत असलेली नगर परिषदेची निवडणूक म्हणजे गडचिरोलीची। यंदा इथे चौरंगी लढत होतीये। निवडणुकीआधी विविध पक्षांमध्ये आयराम गैरामचा खेळही पाहायला मिळालाय। अनेक कार्यकर्ते, स्थानिक नेते, अगदी संभाव्य उमेदवार देखील पक्ष बदलतायत। त्यामुळे प्रत्येक पक्षात नव्या समीकरणांचा उदय झालाय आणि अर्थातच निवडणूक चुरशीची होणार आहे हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झालंय। पाहूयाच या समीकरणांबाबतचा आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांचा गडचिरोलीतून रिपोर्ट। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि येणाऱ्या 2 तारखेला गडचिरोली येथे नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे। त्यामध्ये आता महाविकास आघाडी आणि महायुतीने एकला चलोचा नारा दिलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांनी आपला उमेदवारीचा अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला आहे। प्रत्येक पक्षातर्फे दावे प्रतिदावे सुद्धा केले जात आहेत, परंतु आता मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने राहील याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागलेले आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे विपाशा भुसारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर ताई, यावर आपली पहिली प्रतिक्रिया। मला खूप छान वाटत आहे की मला आज पूर्ण गावामध्ये सगळ्यांसोबत भेटीगाठी करता येत आहेत, सगळ्यांचे मतं विचारता येत आहेत आणि सगळ्यांशी संवाद करून एक त्यांचा चांगला रिस्पॉन्स पण मिळत आहे मला। त्याच्यासाठी मला खूप खुशी होते आणि सगळीकडे माझा हाच प्रयत्न आहे की मी सगळ्यांसाठी काहीतरी करून दाखवावं, हेच मी सगळ्यांना सांगत आहे। या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय असतील असं आपल्याला वाटतं? बरोबर माणूस तुम्ही ओळखून त्याची निवड करणे, कारण की शेवटी आपण सगळे माणूस आहोत, तर माणुसकी असणे हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण माणुसकी असली तरच आपण आपल्या माणसांसाठी काहीतरी करू शकू, मला असं वाटतं। आणि त्यासाठीच मला वाटतं की माझी जे काही जनता आहे त्यांनी शेवटी बरोबर एक माणसाची निवड करावी, जे बरोबर काम करू शकतात आणि त्यांना सहकार्य करू शकतात। गडचिरोली येथे काँग्रेस पक्षातर्फे कविताताई पोडेवार यांना पक्षाने जिम्मेदारी दिलेली आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची। तर ताई, आपण काय सांगाल? निश्चितपणे पक्षाचा विश्वास मी सार्थ ठरवेल याचा मला विश्वास आहे। आणि बाकी राहिला प्रश्न नगराच्या विकासाचा, तर सर्वप्रथम अजेंड्यावर माझ्या असणार आहे गावातली स्वच्छता, क्लीनलीनेस आणि ओपन गटारं, त्याच्यानंतर आपले रस्ते, हे माझ्या अजेंड्यावर प्रथम असणार आहे। त्यासाठी आम्ही विचारही करतो आहे की आम्ही एखादा हेल्पलाईन नंबर वगैरे सुरू करू की जेणेकरून नागरिकांच्या समस्या त्वरित निकाली निघतील। गडचिरोली येथे नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे प्रणोती निंबोडकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर प्रणोती ताई आज आपल्यासोबत आहेत। तर ताई, आपले महत्त्वाचे काय मुद्दे राहणार आहेत आपण या निवडणुकीमध्ये? भाजपची सरकार असल्यामुळे बरेचसे विकास कामे झालेली आहेत, पण जे उर्वरित विकास कामे राहिलेली आहेत ते मला आता पूर्ण करून काढायचे आहे। तर जे आहे नाल्याची समस्या सर्वात जास्त आहे, त्यावर झाकण्याची म्हणजे जे झाकण आहे ते प्रत्येक याच्यात म्हणजे अंडरग्राऊंड नाल्यांचं ते आम्ही करायचा आमचा विचार आहे। आणि प्रत्येक प्रभागात कॅमेराची सोय आम्ही करणार आहोत, जेणेकरून म्हणजे जनता आहे ते सुरक्षित राहतील। आणि जसे रस्ते आहे तर ते रस्त्याचं पण काही भरपूर ठिकाणी सुधारणा करायची आहे। नाल्या कचरा साफ करायचा, आपल्याला नळ पाण्याची सुविधा गडचिरोली आपली बदलली आहे, आपली आदिवासी गडचिरोली आहे, बदलायला पाहिजेत। रस्ते चांगले राहिले पाहिजे, रस्त्याला गड्डे आहेत, सुधारणा झाली पाहिजे। राजीव गांधी शाळा आहे, त्या राजीव गांधी शाळेमध्ये नगर परिषदेची ती शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये 200च्या वर पटसंख्या होती आणि आता केवळ 21 पटसंख्या आहे। कारण त्या आजूबाजूचा जो परिसर आहे अत्यंत अस्वच्छ आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही या शाळेमध्ये मुलाबाळांना टाकू शकत नाही। डॉक्टरची उपलब्धता नाही, कर्मचारी उपस्थित राहत नाही, त्यामुळे नागरिकांच्या सुविधा, त्यांना मूलभूत सुविधा ह्या त्या भेटत नाही आहेत। त्यामुळे शहरामध्ये जो काम करणारा आहे, गोरगरीबांच्या विषयाकडे, समस्यांकडे लक्ष देणारे माणसं आहेत, अशा माणसांना निवडून दिलेलं पाहिजे। जनतेच्या अडीअडचणी सोडवणारा असला पाहिजे, पण हा निवडणुकीपुरताच जनतेच्या अडीअडचणी सोडत आहे। निवडणूक झाल्यावर तर ते स्वतःच्याच अडचणी सोडवतात। आपल्या गडचिरोलीचा विकास झाला पाहिजे आणि चांगले काम केले पाहिजे आणि सर्व गडचिरोलीमध्ये सुधारणा झाली पाहिजे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।